आता ज्याचा उल्लेख केला गेला किंवा सुरेश बिराजदारांना तयारी करायला सांगितली आणि परत अर्चनाताईला उमेदवारी दिली, मी आताच खुलासा करू इच्छितो की आदरणीय अजितदादा पवार साहेब आपले नेते आहेत, त्यांनी सांगितले की सुरेश राव तुम्हाला म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ मी राष्ट्रवादीसाठी घेणार आहे आणि तुम्ही तयारी करा. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण जिल्ह्याची टीम, तसं म्हटलं तर आमच्या पक्षाचा आपल्या पक्षाचा ना आमदार ना खासदार ना टेबल ना खुर्ची, असं असताना आम्ही प्रचंड फिरलो, प्रचंड चांगली ताकद निर्माण झाली, प्रचंड लोकांचा रिस्पॉन्स मिळत होता. आणि नंतरच्या वाटाघाटीमध्ये महायुतीच्या वाटाघाटीमध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बदलला गेला. अजितदादांनी आम्हाला बोलवून घेऊन सांगितलं की सुरेश आपल्याला अर्चना वहिनींची उमेदवारी द्यायची आहे. आम्ही सांगितलं काही हरकत नाही. ज्या दादांनी उमेदवारीची तयारी करायला सांगितली त्याच दादांनी थांबवली. राग कुठे येतो? दुसऱ्याने थांबवली का? नाही, दादांनीच तयारी करायला सांगितलं, दादांनीच थांबायला सांगितलं, थांबायचं. आणि दादांचा जो आदेश आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची ती एक चांगली फळी निर्माण झालेली आहे, एक चांगल्या बूथ कमिट्या निर्माण झालेल्या आहेत, एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. ज्या अजित पवारांचं नेतृत्व महाराष्ट्राला हवंसं वाटतंय, एक ठोस नेतृत्व, एक विकासाभिमुख नेतृत्व. बापूंनी सांगितलं उमरग्यामध्ये अशी सगळी मंडळी एकत्र आली, औषध मंडळ एकत्र आली. बापू मी तुम्हाला आज दादांना तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की 50,000च्या खाली उमरगा लीड आम्ही देणार नाही, 50,000च्या पुढे देऊ. आणि आमचा शेजारीच तालुका आहे, विधानसभा मतदारसंघ आहे, औषधीचा आमचा रोजचा संबंध आहे. ज्या भागातला ऊस आमच्या साखर कारखान्याला येतोय खूप चांगले संबंध औषध निलंग्यामध्ये आहेत. तिथं अभिमन्यू पवार साहेब आहेत, बसवराज पाटील साहेब आहेत, तिथं पण 40-50,000ची लीड आहे. अहो लाखाची मतदान 2 विधानसभा मतदारसंघ आहेत. बापू आम्हाला जरा काळजी तुमची आहे, उस्मानाबाद कळमची जरा काळजी वाटते. बाहेरून रोजचा संबंध आहे, कुठेतरी काहीतरी खोट्या भुलतापा देत आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.